आता पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या 25 सप्टेंबर या दिनांकापासून तर 25 डिसेंबर स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी या दोनही नेत्यांचा जो देशभक्ती, आत्मशक्ती व आत्मनिर्भरतेचा जो विचार होता, त्या विचाराला अनुरूप देशामध्ये प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक हृदयापर्यंत, प्रत्येक मनापर्यंत स्वदेशीचा मंत्र घेऊन जाण्याचा निर्णय या कार्यशाळेत झाला, ज्या माध्यमातून गाव स्तरापर्यंत हा आग्रह व हा विचार जो साधारणतः प्रत्येकाने आचरणात आणावा, या दृष्टीने 100 दिवस हे अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू होणार आहे। आणि या दृष्टीने आजची कार्यशाळा, त्यामधल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरची चर्चा या कार्यशाळेतून करण्यात आली। चांद्यापासून बांद्यापर्यंत व गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या 80 जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते व भविष्यामध्ये प्रत्येक मंडळापर्यंत ही कार्यशाळा आणि त्या माध्यमातून स्वदेशी फक्त अभियान नसून हा विचार आहे, या भावनेने स्वदेशीचा मंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आज संकल्प करण्यात आला आहे। याच्यामध्ये एकंदरीत या स्वदेशी मोहिमेमध्ये काय अपेक्षित आहे, काय काय गोष्टी केल्या जातील? नाही, साधारणतः आपल्याला माहिती आहे की 2014 नंतर विश्वगौरव, देशगौरव मोदीजींनी एक आग्रह केला की आमच्या देशामध्ये प्रत्येक वस्तूचं उत्पादन होण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे। झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट आणि झिरो इम्पोर्ट ही यामागची मूळ कल्पना होती की आमची प्रत्येक वस्तू ही पर्यावरणपूरक असावी, ज्याचा कोणताही इफेक्ट आमच्या देशाच्या पर्यावरणावर होता कामा नये। झिरो डिफेक्ट, ज्याच्यामध्ये आमची वस्तू ही अतिउत्तम दर्जाची असावी। आणि झिरो इम्पोर्ट, याचा अर्थ आम्ही पूर्णपणे स्वावलंबी व्हावं। आणि त्या दृष्टीने मग मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, या दृष्टीने करण्यात आलेलं स्किल डेव्हलपमेंटचा सब्जेक्ट असेल किंवा विविध माध्यमातून या देशामध्ये साधारणतः आमची अर्थव्यवस्था तर मजबूत व्हावीच, पण आमच्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी अतिशय गंभीरपणे या क्षेत्राकडे संकल्प करत स्वदेशी हा धीरे धीरे आचरणात आणणारा शब्द व्हावा। हा फक्त पुस्तकापुरता, शब्दापुरता निर्भर होता कामा नये। आणि हे खरं आहे की एका क्षणात होणार नाही, याला काही कालावधी लागेल। एकाच दिवशी सर्व गोष्टी बंद करता येणार नाही, पण टप्प्याटप्प्याने अनेक विदेशातून आयात होणाऱ्या गोष्टींवर आपण स्वदेशी पर्याय द्यावा, हा यामागचा हेतू आहे। आणि त्या दृष्टीने अनेक गोष्टींवर काम होते आहे। माझा विश्वास आहे की विश्वगौरव, देशगौरव मोदीजींनी वोकल फॉर लोकल हा मंत्र दिला। त्यानंतर काही टेंडरमध्ये 200 कोटी रुपयापर्यंतच्या कोणत्याही टेंडरमध्ये विदेशातली कोणतीही कंपनी सामील होऊ शकणार नाही, अशी सुरुवातसुद्धा केली आहे। आणि टप्प्याटप्प्याने मग आपण यामध्ये पुढे जाऊ। तुम्ही आत्मनिर्भर भारताचा नारा देताय, मात्र दुसरीकडे आता विरोधक आरोप करतात, आज सामनामध्ये निकाल आहे, 90 दिवसांमध्ये जवळपास 24,000 कोटींचं कर्ज वेगवेगळ्या योजनांमुळे सरकारवर झालं आहे आणि आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा आकडा 9 लाख कोटींवर जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे। नाही, ही भीती निराधार आहे। 24,000 कोटीचं कर्ज जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण 60,000 कोटी व्याजामध्येही परत करत असतो, मुद्दलही परत करत असतो। कर्ज घेणं ही कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या विकासात्मक कामाला पुढे नेण्यासाठी, गती देण्यासाठी आवश्यक असते। जे नेते कर्जाच्या बाबतीत विरोध करतात ना,
त्या नेत्यांचे निवडणुकीत शपथपत्र एकदा तुम्हीच प्रिंटआउट काढा आणि तपासून घ्या. त्यांच्यावर असणारं कर्ज हे राज्याच्या कर्जापेक्षा जास्त असतं. मी आकड्यात म्हणत नाही, पर्सेंटेजमध्ये जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा पर्सेंटेजमध्ये विचार केला तर या नेत्यांचे ॲफिडेव्हिट काढा जे विधानसभेत मी मांडून दाखवले होते. खरं तर आमच्या राज्यावर जे कर्ज आहे ते सारं निकषात आहे. आमच्या राज्यावरचं कर्ज या अगोदर जे निकष डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये वित्त आयोगाने रिझर्व्ह बँकेने एकत्र येऊन ठरवले त्या निकषाच्या बाहेर महाराष्ट्र नाही. आणि मी पुन्हा एकदा अनेकदा सांगितलंच, मी पुन्हा एकदा सांगतो आहे की कर्ज हे आकड्यात मोजले जात नाही. जसं रक्त हे लिटरमध्ये मोजलं जात नाही, हिमोग्लोबिन किती आहे ते तपासलं जातं, तसं कर्जाचा आकडा नव्हे, आमच्या एकूण महसूल अशी त्याची काय टक्केवारी आहे, आमच्या एकूण GSDPची काय टक्केवारी आहे, हे स्टँडर्ड असतं. पण दुर्दैवाने ज्यांना अर्थव्यवस्थेमध्ये लक्ष द्यावं असं वाटतच नाही ते काहीतरी मतभेद व्हावेत, विधामनस्थिती व्हावी आणि त्यांचा नेहमीचा जो काही प्रयत्न असतो ग्लोबल नीतीचा तो ते करत असतात. उद्धव ठाकरेंनी देखील याच प्रमाणात मुद्दा उपस्थित केलेला आहे. याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की मला अर्थशास्त्रात काही कळत नाही, मात्र आज ते कर्जावर बोलत आहेत. ते म्हणतात की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कर्ज आहे, तुम्ही रस्ते पूल बांधून जर विकास म्हणत असाल तर तो विकास नाही. एका मताशी मी सहमत आहे की फक्त रस्ते म्हणजे विकास नाही. आणि म्हणूनच माननीय विश्वगौरव देशगौरव पंतप्रधान महोदय फक्त रस्त्याला कधीच विकास म्हणत नाही. म्हणजे उद्धवजीसुद्धा माननीय पंतप्रधानाच्या याच विचाराला घेऊन त्यांनी मला वाटतं की तुमच्यासोबत चर्चा केली. शेवटी देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, विज्ञान अशा सर्वंकष विषयामध्ये देशाची प्रगती झाली पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये माननीय मोदीजी जेव्हा स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, श्रद्धेय स्वर्गीय अटलजींनी त्याला जय अनुसंधान म्हटलं आणि माननीय जय विज्ञान म्हटलं आणि माननीय मोदीजींनी त्याला जय अनुसंधान म्हटलं. तुम्ही विचार करा की डॉक्टर मनमोहन सिंगजीच्या कालावधीमध्ये एक 20,000-22,000 फक्त पेटंट होत होते. आज आम्ही लाखाच्या घरात गेलो तर काही तर आमच्या देशामध्ये माननीय मोदीजींनी सर्वंकष सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केला. पण एक गोष्ट खरी आहे की रस्ते या सर्वंकष प्रगतीचा एक पिलर आहे. ज्या लाडक्या बहिणीमुळे योजनेमुळे एकंदरीत कर्ज वाढतंय आणि आता आणखी एक माहिती समोर येते की अंगणवाडी सेविकांचे सर्वेक्षण केले आहे. मराठवाड्यात तब्बल 1.25 लाख महिला आहेत ज्या यामध्ये अपात्र ठरत होत्या. त्याचा लाभ आता बंद करण्याची शिफारस करण्यात आली. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की तुमच्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही फक्त 1,500 रुपये देत असताना वारंवार राज्यामध्ये लाडक्या बहिणींमुळे कर्ज घ्यावं लागतं हा जो काही भ्रम निर्माण केला जातो आहे ना, खरं तर अशा भावांना लाडक्या बहिणींनी कधीही यांना न विसरता कामा नये. लाडक्या बहिणींमुळे कर्ज घेतलं जातं. 7,52,000 कोटीचा आमचा अर्थसंकल्प आहे. 30,000 कोटी आम्ही खर्च करतो. 2,48,000 कोटी कर्मचाऱ्यांवर खर्च करतो. तो कोणीही पाहायचा नाही. 2,48,000 कोटी खर्च करताना कोणालाही पोटातही दुखत नाही आणि ओठातही शब्द येत नाही. पण लाडकी बहीण जी खरी या तिजोरीची हकदार आहे तिच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये गेल्याबरोबर लाडक्या बहिणीचे हे सावत्र भाऊ का अशा गोष्टी करतात हे मला समजलं नाही. माझा ठाम विश्वास आहे की याच लाडक्या बहिणीमुळे आमच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येतो की या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये हे स्विस बँकेत जात नाही. हे 1,500 रुपये दुसऱ्या देशात त्यांचा मुलगा शिकतो आहे म्हणून त्यांच्या इकॉनॉमीला मदत करण्यासाठी जात नाही. हे 1,500 रुपये कोणत्या तरी फुटपाथवर काम करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाची वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होते. खरं तर हे पूर्णपणे स्वदेशी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणं आहे. आणि त्यांच्या पैशाबद्दल चिंता करत जे कोणी आमचे सावत्र भाऊ अशा गोष्टी करतात देव त्यांना कदाचित माफ करेल, लाडक्या बहिणी माफ करेल, पण अर्थव्यवस्था मात्र त्यांना कदापिही माफ करणार. भाऊ, मराठा आरक्षणानंतर आता हैदराबाद गॅजेटचा दाखला देत वंजारा आणि बंजारा या समाजाने ST आरक्षणाची मागणी केलेली आहे. कसं पाहता यामध्ये सत्ताधारी पक्षातले आमदार, माजी मंत्री यांचा देखील समावेश आहे? नाही, या विषयाकडे आमदार म्हणून पाहायची आवश्यकता नाही. या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री पाहतील.
मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल. आमदार म्हणून या विषयाकडे पाहण्याचं काहीच कारण नाही. आमदार आणि विजय मुंडे असं म्हणतात की बंजारी आणि बंजारा एकच आहे म्हणून एसटी मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा. नाही, म्हणूनच मी सांगितलं की या विषयावर सहजपणे मत व्यक्त करण्याची आवश्यकता मला योग्य वाटत नाही. या संदर्भात सरकारने अभ्यास करायचा असतो आणि सरकारने या संदर्भात आपलं मत व्यक्त करायचं असतं. इथं जिथं मत व्यक्त करून त्या मताच्या संदर्भात काही अभिप्रायच देता येत नाही, त्या ठिकाणी मी अशा विषयांवर, हे गंभीर विषय असतात, संवेदनशील विषय असतात, या विषयावर आमदार म्हणून मी मत व्यक्त करणं मला तरी योग्य वाटत नाही. भाऊ, नेपाळमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांकडून एक क्रांती जी आहे ती घडवली गेली. तशीच क्रांती जी आहे ती आगामी निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात घडेल अशी अपेक्षा जी आहे ती विरोधकांना आहे. कारण गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे मोर्चे होत आहेत, वेगवेगळे मुद्दे समोर येताना पाहायला मिळतात. आज नवा मुद्दा विरोधकांनी समोर आणलाय की कर्जमाफी. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं कर्जमाफी दिसत नाही का, असं एक ते म्हणतात. कुठेतरी मुवमेंट तयार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो. नाही, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मी स्वतः मॅनिफेस्टो कमिटीचा चेअरमन होतो आणि म्हणून मला माहिती आहे की कर्जमाफी सरकारने केली पाहिजे, या मताची मी सहमत आहे आणि सरकार योग्य क्षणी कर्जमाफी करेल. या अगोदरही 14 ते 19च्या दरम्यान आम्ही कर्जमाफी केलीच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या खात्यामध्ये सध्या केंद्राच्या माध्यमातून 6,000, राज्याच्या माध्यमातून 6,000, सर्वात जास्त मदत 2014 नंतर शेतकऱ्यांना ज्या सरकारने केली ते सरकार योग्य क्षणी कर्जमाफी करेल. कर्जमाफी करणं हे सरकार आपलं कर्तव्य समजून यावर निर्णय करेल, असा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि मॅनिफेस्टो कमिटीचा चेअरमन म्हणून मला पूर्ण विश्वास आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. भाऊ, एकीकडे भाजपा पक्षाचे मंत्री मंगलप्रभात लोढांनी एक विधान घेतलं आहे की आता प्रत्येक वॉर्डामध्ये, विभागामध्ये कबूतर खाण्यास उभारण्यासंदर्भामध्ये उभारले जाऊ शकतात. एकीकडे उच्च न्यायालयामध्ये कबूतर बंदी संदर्भातली याचिका आहे, सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे हे विधान कसं पाहता? नाही, याकडे मी पाहत नाही, कारण हा प्रश्न मुंबईकरांचा जो आहे त्या संदर्भात मुंबईच्या नेत्यांनी बघावं. प्रत्येक प्रश्न आम्ही कुठून बघणार आहे? उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय, शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यादेखत दिसत आहे, पंचनामे करून त्यांचं लवकर नुकसान भरपाई दिली पाहिजे. पण जे बॅनर लागलेत देवेंद्र फडणवीस पंचनामे कोण करणार आणि मोदी हे माझे दुश्मन नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. नाही, आम्ही कोणीच एकमेकाचे दुश्मन नाही. माननीय मोदीजींनी तर एका इंटरव्यूमध्ये अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की जब कभी उद्धव जी कोई समस्या में होंगे, उन्होंने मुझे पुकारा तो मैं एक क्षण नहीं गवाऊंगा, उनको मदत करूंगा. तर मला वाटतं की कोणी कोणाची वैरी नाहीच. चूक उद्धवजींनी केली. 24 ऑक्टोबर 2019ला आमचे 105 आणि त्यांचे 56 असे 161 आमदार निवडून आल्यावर 2,30,05,525 मतदारांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केल्यावर बैमानी त्यांच्या मनात आली. ते गेले काँग्रेसला हात धरून काँग्रेसच्या सोबत. आणि मग अशा प्रसंगात आम्ही त्यांचे शत्रू नाही आणि ते कधीही आम्हाला शत्रू मानत असले तरी आम्ही मात्र उद्धवजींना शत्रू मानत नाही. पण एवढं खरं आहे, तुम्ही चुकाल तर भोगाल. तुम्ही चूक केली त्याचे भोग तुमच्या नशिबात आले. अंजली दमानिया जे आहेत ते नेहमी सामाजिक कार्य करत असतात. वेगवेगळे भ्रष्टाचार त्यांनी समोर आणलेले आहेत. त्यांच्या जे पती आहेत त्यांची आता नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र सरकारच्या जिंकांच्या मानद सल्लागारपदी. राष्ट्रवादी याला विरोध करते. राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की कुठेतरी संशय राष्ट्रवादी भाजपच ते सगळं घडवणार. नाही, आता असं आहे की याचं उत्तर जे आहे ते नियुक्ती करणारे जे कोणी आहेत त्यांनी द्यावं. आता मी नियुक्ती केली नाही तर मग त्यावर मी मत व्यक्त करणं कदापि योग्य होणार नाही. हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आज जो बैठक हुई सबसे पहली बात वो उसी से संबंधित एक सवाल है, अंतर्राष्ट्रीय स्तर का सवाल है. सवाल ये है कि जिस प्रकार से भारत देश पर टैरिफ्स बढ़ा रहा है, उसी के बीच में प्रधानमंत्री मोदी जी ने जीएसटी रिफॉर्म्स की सूचना की और उसके बारे में जानकारी दी. अब इन सब के बीच आप लोग जो है जीएसटी रिफॉर्म्स को लेकर के बैठक कर रहे हैं. कहीं ना कहीं जो अंतर्राष्ट्रीय दबाव डालने का प्रयास भारत पे किया गया अमेरिका द्वारा, उसका असर नहीं होगा? देखो भाई साहब, इसके पहले कई देश हमारे देश के प्रगति से जब ईर्ष्या करते थे, जलते थे, तो वो ऐसे सही समय पे कुछ ना कुछ अड़चने निर्माण करते थे. मगर इसके पहले का अगर आप अनुभव करोगे, मेरा भारत सही में महान है.
आपने देखा होगा जब 1991 के पहले ऐसी घटना हुई थी कि हमने सुपर कंप्यूटर मांगा, तब स्वर्गीय राजीव गांधी जी ने अमेरिका से कहा कि हमें पर्यावरण, हमारे यहाँ के हवामान, इस सारी बातों के लिए आप हमको सुपर कंप्यूटर दीजिए। अमेरिका ने कहा हम नहीं देंगे। देखो ये 1988 की बात थी। 1991 में यही महाराष्ट्र की भूमि से छत्रपति शिवाजी महाराज का एक शिव भक्त आगे आया जिसका नाम था विजय भटकर। हमने 3 साल में सुपर कंप्यूटर बनाया। जो अमेरिका ने 2005 में गुजरात के मुख्यमंत्री जी को कहा कि हम वीज़ा नहीं देंगे, भाई साहब वही अमेरिका बाद में माननीय मोदी जी के स्वागत के लिए पूरी ताकत से आगे आया। तो मैं नहीं समझता कि विश्व का कोई भी देश हमारी भारत की संस्कृति, जो संस्कृति आज भी विश्व के 193 देशों की संस्कृतियों में, आज भी हम बोलते हैं यूनानी संस्कृति चले गई, ग्रीस चले गई, रही भारत, क्योंकि ये भारत की संस्कृति टिकाने का काम इस मट्टी में है, महापुरुषों के विचारों में है। तो मैं नहीं समझता ऐसे कई अमेरिका जैसे देश अगर गलत नज़र से हमारी ओर देखेंगे, गलत सोच से हम पे कुछ एक्शन करेंगे, तो ये देश को वो रोक नहीं पाएंगे। ये देश ऊर्जावानों का देश है। ये देश ऊर्जावानों का होने से ही मैं आपको बता देता हूँ, 1750 में इस देश की इकोनॉमी, ये देश में आक्रमणकार इसलिए नहीं है कि उनको आक्रमण करना था, बाकी भी तो देश पड़े थे। ये देश तो सोने की चिड़िया कहलाता था। ये देश में लोग कहते थे कि सोने का धूर और दूध की नदियाँ बहती है। और 1750 में ये देश का जीडीपी, देश का, ये पूरे विश्व में 24.4% था। और देश विश्व में 1 रुपया बनता था तो 25 पैसे के पास हमारे रहते थे। हम ठीक है, उसके बाद जो आक्रमण हुए उसमें बहुत लूटा गया। कोहिनूर से लेके कपास तक ब्रिटेन वाले लेके गए, मगर ये देश जो है, ये देश को कोई भी ताकत कभी हिला नहीं सकती। अब तो मोदी जी है, तो मैं समझता हूँ कि एम फॉर मदर बच्चों का नुकसान नहीं होने देती, एम फॉर मोदी इस देश के जनता का कभी भी नुकसान नहीं होने देती। अगला सवाल ये है कि उद्धव ठाकरे जो कभी ऐसा कहते हैं कि उन्हें बजट समझ में नहीं आता, वो आज सामना में बहुत बड़ा लेख उन्होंने लिखा है और ये कहा गया है सामना में कि राज्य पर जो है वो कर्जों का बोझ ज्यादा है। नहीं देखो भाई साहब, अभी आपने उनके ही शपथ पत्र चुनाव के देखेंगे ना, तो आप कर अपने महाराष्ट्र का इनकम और कर्ज ये कितने परसेंट में है, उनका इनकम और कर्ज कितने परसेंट में है, एक बार वो लिख डालो तो समझ में आएगा। अरे आपका जो अर्थसंकल्प घर का है उसमें आपके इनकम के कई गुना कर्ज लेते हो। यहाँ पे आंकड़े क्यों बताते हो भाई? देखो ऐसा है कि खून कितने लीटर शरीर में है देखा नहीं जाता, वो हम उसमें हीमोग्लोबिन कितना है वो परसेंट में देखते हैं, 12%, 14%। इकोनॉमी में कर्ज कितना ये नहीं देखा जाता आंकड़ों से। हमारे राज्य का जीएसडीपी 45 लाख करोड़ है और आप लेके बैठे हो कि कर्ज है महाराष्ट्र में। तो मैं समझता हूँ कि ये अच्छी इकोनॉमी समझने का तरीका नहीं हो सकता। समझ में नहीं आ रहा है। नहीं वो मुझे पता नहीं, वो तो उन्होंने मान्य किया, पर कर्ज या आंकड़ों पे नहीं देखा जाता। आप विश्व में देख लीजिए, अगर देखा अमेरिका पे कितना कर्ज है, आपने अगर जापान पे देख लिया, वो कहाँ के कहाँ उनके जितना जीडीपी है कई गुना ज़्यादा कर्ज है जापान पे, अमेरिका पे। अब कहाँ महाराष्ट्र का? हमारा तो बहुत कम है। हम तो चाहते हैं कि हम इस राज्य के युवाओं के लिए, युवतियों के लिए, राज्य के प्रगति के लिए कर्ज लेना गुनाह नहीं है। हाँ, कर्ज अनप्रोडक्टिव बातों के लिए खर्च करना ये गुनाह है। अगर कर्ज लेकर कोई 5 स्टार होटल में खाना खाता है तो वो गुनाह है, मगर 5 स्टार होटल बनाता है उस कर्ज से तो वो गुनाह कभी नहीं हो सकता। एक सवाल और है, उद्धव जी आज प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे थे, भारत पाकिस्तान मैच को लेकर के भारतीय जनता पार्टी में भी कई अटैक्स किए गए, अमित शाह जी पर भी अच्छी टिप्पणी की गई, मोदी जी को भी निशाने पर लिया गया। ऐसे स्थिति में उद्धव ठाकरे आज फिर प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं और कह रहे हैं कि अगर मैच नहीं हुआ होता तो क्या होगा? नहीं, मैच होने के बाद तो इस देश के जो क्रिकेट के प्रेमी हैं उनके मन में एक विश्वास जग है कि ऐसा पाकिस्तान जहाँ भी मिलेगा हम ठोक सकते हैं।
तो इससे क्या है, ऊर्जावान हो गया ना हमारा समाज। लोगों को मैंने तालियां बजाते हुए देखा। तो जिस मैदान में वो मिलेंगे, वो चाहे विज्ञान का हो, तंत्र ज्ञान का हो, अर्थनीति का हो, उस मैदान में हमने पाकिस्तान को पिछाड़ना, ये हमारा कर्तव्य है। तो हम रणांगण में उनको पिछाड़ी करेंगे, खेल में भी करेंगे। इसमें मुझे लगता है कि वो हारने के बाद इतनी छोटी बातें करना कि ये मैच फिक्सिंग है, ये है, वो है, मुझे नहीं लगता कि अच्छी राजनीति का कोई ये उदाहरण है। क्या कुछ दल प्रो पाकिस्तानी भाषा बोल रहे हैं, ऐसा आपको लगता है? नहीं, वो भाषा प्रो पाकिस्तानी सोचकर नहीं बोल रहे, मगर उनकी कृति गलत रास्ते पे जा रही है पक्का। वो कोई सोच के तय करके प्रो पाकिस्तानी बातें करेंगे ऐसा मुझे नहीं लगता, मगर राजनीति के चलते हुए, ईर्ष्या के चलते हुए जो आग उनमें लगी है ना, वो आग उनको जगा रही है। देखो, सेवा पंद्रहवाड़ा है माननीय मोदी जी के जन्म दिवस से 2 अक्टूबर तक, महात्मा गांधी जी के जन्म दिवस तक ये पंद्रहवाड़ा किया जाने वाला है, जिसमें हर क्षेत्र में सेवा करने की कार्य ये भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने करना चाहिए, जिसके माध्यम से हम सिर्फ चुनाव हमारे मन में नहीं होना चाहिए। चुनाव जीतने के लिए भारतीय जनता पार्टी नहीं है, हमने आम गरीब आदमी से लेके हर समूह का दिल जीतना ये हमारी जिम्मेदारी है। हर समूह का दिल जीतने के लिए ये सेवा पंद्रहवाड़ा होगा। आज वर्ली में भारतीय जनता पार्टी का एक मेगा रैली या पब्लिक इवेंट है, जहां पे उसके पार्टी के कार्यकर्ता आएंगे, आप भी निश्चित रूप से शामिल होंगे। विजय संकल्प रैली है। वर्ली इलाका क्यों चुना गया? क्या आप लोग बीएमसी चुनाव का बिगुल वर्ली से जो फूंक रहे हैं, क्या कहीं कुछ नहीं, वर्ली का डब्ल्यू से शुरू होता तो विन के लिए शायद वर्ली चुनाव होगा, बाकी क्या है। आदित्य ठाकरे का चुनाव क्षेत्र है, क्या उस लिहाज से? अरे भैया, आदित्य ठाकरे जी का चुनाव क्षेत्र क्या हमको वोट नहीं मिल गए? हमको 0 वोट थे क्या? इतने कम वोटों से वो चुन के आए हैं। कोई ऐसा नहीं कि 80,000 से 90,000 से चुन के आए भैया, वो तो थोड़े से बच गए थे। तो मुझे लगता है कि उनका मतदार संघ है, तो कोई 7-12 दे दिया है क्या? हम ऐसे वहाँ पे कार्यक्रम करेंगे तो अगला वो हमारा होगा। आगामी काळामध्ये त्यांनी चांगले काम करावं, मी त्यांचा शत्रू नाही. अशा प्रकारे फक्त शिवसेना संपवण्याचा आरोप आता नाही, असं आहे की शिवसेना संपवण्याचं महत्त्वाचं कार्य तर तेच त्यांनी स्वतःच 24 ऑक्टोबर 2019ला सुरू केलं, आणि त्यांच्या कामामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवायचीच आहे असं स्वतःला पटवून देत राहतात। कोण संपवणार आहे शिवसेना? अरे जी कार्यकर्त्यांची शिवसेना होती ती कोणीच संपवू शकत नाही। ती शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, ती आता मात्र शिफ्ट झाली माननीय एकनाथ शिंदेंची झाली, एवढाच फरक आहे। नहीं, आदरणीय उद्धव जी ने ही शिवसेना समाप्त करने के लिए कदम बढ़ाया। 24 अक्टूबर 2019 को जब हमारे 161 विधानसभाएं आई तो कांग्रेस ये जलता घर है, ये विश्व रत्न भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा था, जो जाएगा वो जलकर राख होगा। अरे आप तो बाबा साहब को भी नहीं मानते, तो आपकी हालत ऐसी होने ही वाली है। अब किसने कहा शिवसेना खत्म हो गई? अब सिर्फ आपके हाथ से निकल के सही सलामत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाबा साहब ठाकरे का जो विचार था वो सही सलामत एकनाथ जी के हाथों में गया। किसने कहा शिवसेना समाप्त होगी? भैया आप उनको नहीं मानते, वो आपकी बात है। आपने अगर सोचा तो 57 विधायक शिवसेना और 20 इनके, ऐसा देखे जाए तो 77 हो गए, तो ख़त्म हुई ऐसा कहना गलत है। 77 है, मगर अब वो आगे बढ़ना नहीं चाहते। नहीं, संजय राउत साहब की तो भूमिका है ही, वो तो अंदर की बात है, वो एकनाथ जी के साथ है।